बातम्या आपण पाहूयात। रोहित पवार यांच्या समर्थनार्थ जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलेला आहे। राम मांसाहारी होते या वक्तव्यावरून रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये काहीसा एक वाद झाल्याचं आपण पाहिलं। मात्र आता रोहित पवार यांच्या समर्थनार्थ जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलेला आहे। रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोवर जे धाड सत्र सुरू आहे ईडी कडून, त्याबाबत जितेंद्र आव्हाडांचं हे ट्विट आपण पाहतो आहोत। रोहित पवार या दबाव तंत्राला बळी पडणार नाहीत असं म्हटलेलं आहे जितेंद्र आव्हाड यांनी। रोहित पवार सर्व दबाव तंत्राला बळी तर पडणारच नाहीत, जितेंद्र आव्हाड यांचं हे ट्विट आपण पाहतोय। आणि जितेंद्र आव्हाड यांनी रोहित पवारांचा शरद पवारांसोबत असलेला हा एक फोटो सुद्धा ट्विट केलेला आहे। आणि या सगळ्या दबाव तंत्राला रोहित पवार बळी पडणार नाहीत असं आपल्या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणतायत। रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोवर संपूर्ण राज्यभरातल्या बारामती ॲग्रोच्या 6 कार्यालयांवर छापेमारी सुरू आहे। आणि याच दरम्यान आता जितेंद्र आव्हाड यांनी रोहित पवारांचं समर्थन करणारं ट्विट केलेलं आहे। राम मांसाहारी होते या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवारांमध्ये काहीसा वाद दिसून आला। मात्र आता सध्या आपण पाहतो आहोत जितेंद्र आव्हाड यांनी रोहित पवार यांच्या समर्थनार्थ हे ट्विट केलंय। रोहित पवार या दबाव तंत्राला बळी पडणार नाहीत, यामध्ये आपलेच घरभेदी सहकारी सामील आहेत असं ट्विट केलेलं आहे जितेंद्र आव्हाड यांनी। जितेंद्र आव्हाड यांचा रोख नेमका कुणाकडे आहे ते बघणं महत्त्वाचं असेल। आत्ताचं त्यांचं हे ट्विट आपण पाहतोय, यामध्ये आपलेच घरभेदी सामील आहेत असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। जितेंद्र आव्हाड यांचा थेट रोख हा अजित पवारांकडे आहे का असाही एक प्रश्न या दरम्यान उपस्थित होतोय, कारण आपलेच घरभेदी यामध्ये सामील आहेत असं आव्हाडांनी म्हटलंय। मात्र रोहित पवार या सर्व दबाव तंत्राला बळी पडणार नाहीत असंही आव्हाड म्हणतायत। आणि रोहित पवारांचा शरद पवारांसोबत असलेला हा एक फोटो जितेंद्र आव्हाड यांच्याकडून ट्विट करण्यात आलाय।